नमस्कार. कसे आहात आपण सगळे? छानच असाल आणि छान असायलाच हवं अर्थात. थँक यू सर. मी रश्मी वैशंपायन पेठे, पॉझिटेलच्या आपल्या समूहाच्या मराठी काव्यगोष्ठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करते आहे. पॉझिटेलचे संस्थापिका अनुपमा कडवाडची व सर्व माननीय ग्रुप ऍडमिन्सचे मी मनपूर्वक आभार प्रदर्शित करते. सध्या परीक्षांचे दिवस सुरू आहेत, त्याचा ताण असला तरीही आपले सण व उत्सव आपण आनंदात साजरे करण्याचा प्रयत्न करत असतो. महाशिवरात्र आणि नुकताच होलिकोत्सव साजरा झाला. वातावरणात व हवामानातही त्यानुसार बदल होताना दिसतो आहे आपल्याला. तरीही कवी मनाला ताजेतवाने व प्रेरणा देणारे काव्य सुचतच असते, नाही का? अनेक अप्रिय घटना आजूबाजूला व आपल्या आयुष्यात घडत असल्या तरीही आपण मनाने कणखर व खंबीर असणे गरजेचे असते. त्यासाठी शब्दाचे माध्यम हे खूप प्रभावी ठरू शकते. कारण शब्दाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाणे आणि होकारार्थी, आशावादी व आनंदी विचार पसरविणे हा काव्याचा एक महत्वाचा पैलू असू शकतो. आज आपण अशा छान छान रचना ऐकायला आणि प्रस्तुत करायला आजची संध्याकाळ, आजचा दिवस राखून ठेवला आहे. याबद्दल आपण सर्वांचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. आता आपण आपल्या आजच्या मराठी काव्यगोष्टींना सुरुवात करूया. सर्वप्रथम मी शशिकला काळकर मॅम यांना आमंत्रित करते आहे. शशिकला काळकर या हिंदीमध्ये जास्त लिखाण यांचे आहे. कविता, गोष्टी, मुक्तछंद, चारोळ्या या लिहितात. ऑनलाईन, ऑफलाईन, ओपन माईक व अन्य ठिकाणी पण या लेखन करत असतात. पुष्कळ काव्य समूहाशी या जोडलेल्या आहेत. नाटक, डिबेट म्हणजे चर्चा, तात्काळ भाषण, नृत्य, लेखन, ट्रेकिंगची सुद्धा यांना आवड आहे. काळकर मॅम आपणास बरीच बक्षिसे पण मिळाली आहेत. नवीन नवीन लोकांना भेटणं आणि नव्या नव्या गोष्टी कुठलीही गोष्ट साठी वयाची अट अजिबात नसते. फक्त दृढ इच्छा असली आणि दृढ शक्ती असावी यांचा असा दृढ विश्वास आहे. अगदी खरंय मॅम. आपले वय आड न येऊ देता इतक्या सगळ्या गोष्टी अतिशय आत्मविश्वासाने, आनंदाने करता त्याबद्दल आपले अभिनंदन. आपल्याला माझा मनापासून नमस्कार मॅम. मी आपणास आजच्या काव्यगोष्टीसाठी आपली पहिली रचना सादर करायची विनंती करते आहे. मॅम, आपले स्वागत आहे. थँक्यू. अनुपमा मॅम, पॉझिटेल्स चे मी खूप खूप आभारी आहे की मला मराठी इतकं चांगलं येत नाही, तरी पण मला मराठी काव्य याच्यामध्ये भाग घ्यायला मिळतोय, हे माझ्याकरता खूपच आनंदाची गोष्ट आहे. पण आधीच सांगते की मराठीत काही चुका झाल्या तर त्याबद्दल क्षमा असावी. माझी पहिली कविता आहे ब्रेड. आता हे बघा, तुम्ही ब्रेड म्हणाला, ब्रेड आहे, पण तिचं महत्व मी दाखवलंय. ऐका. ब्रेड, ब्रेड आणि ही कुणाला आवडत नाही असं होणारच नाही. असा हक्क जमून बसली ना ती महाराणी स्वयंपाकघरात की हिच्याशिवाय पानच हलत नाही. हिच्याशिवाय पानच हलत नाही. 12 महिने हिचा किचन मध्ये अड्डा असणार म्हणजे असणार. अरे लहान तरुण तर सोडा, म्हाताऱ्यांचा पण हा आवडता पदार्थ. ज्यांना दात नाही त्यांच्यावर तर ईश्वर प्रसन्नच म्हणायचा. ज्यांना दात नाही त्यांच्यावर तर ईश्वर प्रसन्नच म्हणायचा. बायको आईचा समजा आठवडाभर 8 दिवस मुक्काम बाहेर. फिकर नॉट, फिकर नॉट. ब्रेडच्या 8 दिवसाच्या नवीन नवीन व्हरायटीची लिस्ट पाठोपाठ हाजीर, पाठोपाठ हाजीर. चपातीपेक्षा जास्त व्हेरायटीज ब्रेड पासून बनतात बरं. चपातीपेक्षा ब्रेडच्या जास्त व्हरायटीज बनतात बरं का. यार एक असेल तर मोजून दाखव, यार एक असेल तर मोजून दाखवून. करत राहा, करत राहा. रोज रोज किचन मध्ये नवे नवे प्रयोग, एक्सपेरिमेंट. काही काही मेसेज
ही एक काही असो, ही एक एकटी सगळ्यांवर भारी, सगळ्यांना पूर्ण मिळेल. काही मिसळा, ही एक एकटी सगळ्यांवर भारी, सगळ्यांना पूर्ण उडेल बरं का. सगळे बघा कसे लाईनीत बंद, आपला आपला नंबर, आपल्या आपल्या नंबरची वाट पाहत. सगळे बघा कसे लाईनीत आपला आपला नंबर लागण्याची वाट पाहत. सॉस, जॅम, हनी, टमाटर, कांदा, बटाटा, काकडी, चीज, हिरवी चटणी, स्प्रेड, पनीर, लोणी. बस 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 पुरे तोंडाला पाणी सुटलं. बस बस तोंडाला पाणी सुटलं. हे सगळं चटाकेदार जिभेला फार आवडतं. हे सगळं चटाकेदार जिभेला फार आवडतं. सगळे कसे हे वेगळे पदार्थ आवडीनी चवीनी गटकतात. म्हण आहे ना. आणि मग मग ती भले ना आतड्याला पोटाला जाऊन चिटकते. मग भले ना ती आतड्याला पोटाला जाऊन चिटकते. एव्हरग्रीन, रेडी टू ईट, स्वस्त, टिकाऊ, पोट भरेल अगदी अशी. एव्हरग्रीन, रेडी टू ईट, स्वस्त, टिकाऊ, पोट भरेल अगदी अशीच. मला पण अगदी मनापासून खूप आवडते हं. मला पण अगदी मनापासून खूप आवडते हं. सगळ्या बायकांना खूप आराम. पोळ्या बदलल्यापासून कधी कधी सुट्टी, आराम. सगळ्या बायकांना खूप खूप पोळ्या बदलण्यापासून कधी कधी सुटका, सुट्टी, आराम. जगातल्या लहानातल्या लहान कान्याकोपऱ्यात सुद्धाही अवेलेबल बरं. जगातल्या लहानातल्या लहान कान्याकोपऱ्यात सुद्धाही अवेलेबल बरं. पण हे बघ ब्रेड, इतकी वाहवाही, कौतुक, प्रशंसा ऐकून जास्त शेफारू नको हा. जास्त शेफारू नको. जास्त शेफारू नको, आकडू नको. जरा सुद्धा भाव खाल्ला रे खाल्ला की बस तुझ्यापासून बनणारे आयटमचे सबस्टिट्यूट आले समज. पण हे बघ ब्रेड, इतकी वाहवाही, कौतुक, प्रशंसा ऐकून जास्त शेफारू नको, आकडू नकोस. जरा सुद्धा भाव खाल्ला रे खाल्ला की बस तुझ्यापासून बनणारे आयटम्स, व्हेरायटीज चे सबस्टिट्यूट आलेच समज. तसं मॅगी तर तुझ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत एकदम सोपी, इझी, बस 2 मिनिट में रेडी. तसं मॅगी तर तुझ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत एकदम सोपी, इझी, बस 2 मिनिट में रेडी. पण हे हो, तिच्यापासून तुझ्या इतके टेस्टचे प्रकार आणि व्हेरायटी नाही हा. पण हा, तिच्यापासून तुझे इतके टेस्टचे प्रकार आणि व्हेरायटी नाही हा. म्हणूनच तर तू लोकांना आवडते, लोकांच्या मनात घराघरात राहते. म्हणूनच तर तू लोकांना आवडते, लोकांच्या मनात घराघरात राहते. सगळ्यांना हेच सांगते, तू सगळ्यांना हेच सांगते, सगळ्यांच्याच मनात राहा, सगळ्या नेहमी ना आवडाल असे राहा. सगळ्यांच्याच मनात राहा, सगळ्यांनाच नेहमी आवडाल असे राहा. नेहमीसाठी असेच राहा, नेहमीसाठी सगळ्यांना आवडेल असेच राहा, नेहमीसाठी सगळ्यांना आवडाल असेच राहा. थँक्यू. खूप खूप अतिशय सुंदर मॅम. आणि ब्रेड हा आपला अतिशय जवळचा असला तरी त्याचे प्रमाण कसे आपण संतुलित, मी अगदी सुंदररित्या आपल्या शब्दातून खूप छान पद्धतीने व्यक्त केले. खूपच छान कविता. अप्रतिम मॅम, खूपच वेगळा विषय आणि इतकं सुंदरपणे तुम्ही मांडलं, म्हणजे आमच्या डोळ्यासमोरही प्रत्यक्षात ते पदार्थ उभे राहिले. खूप सुंदर, छानच. मस्त. खरोखर ब्रेड वरून पण एवढी मोठी पोएम बनू शकते, खूप वेगळं वाटलं. खरंय, छान. वेगळा विषय. हो. तर आपण आता दीपा राजपूत मॅम यांना मी आमंत्रित करू इच्छिते. दीपा राजपूत मॅम यांनी संगणकशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी BEd मध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. सध्या त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. दीपा राजपूत मॅम यांच्या बालपणी आपला महाराष्ट्र या वृत्तपत्रात कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. महाविद्यालयात असताना आपणास सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक य.दी. फडके सरांच्या हस्ते सलग 2 वर्षे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्या असं म्हणतात की मी छंद म्हणून कविता लिहिण्यास सुरुवात केली होती, पण आता मला माझे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे. दीपा राजपूत आपल्या मराठी काव्यगोष्ठीमध्ये पहिली रचना सादर करायची विनंती करते आहे. आपले खूप खूप स्वागत मॅम. आपली कविता आपण सादर करतो.
आजच्या काव्य संध्येत उपस्थित असलेल्या सर्व कवी कवयित्रींना माझा नमस्कार. पोएसी टेल्स मराठी काव्य गोष्टीच्या माध्यमातून मला माझी कविता सादर करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी अनुपमा मॅम आणि टीम पोएसी टेल्सची खूप आभारी आहे. माझे पहिले काव्यपुष्प मी माझ्या मायभूमीला म्हणजे माझ्या भारत मातेला अर्पण करू इच्छिते. एक देशभक्तीपर माझी कविता आहे, ती आता मी सादर करते. कवितेचे शीर्षक आहे दुर्लभम भारते जन्म. भारत मातेचे गौरवगान सदा गात जावे, भारत मातेचे गौरवगान सदा गात जावे, सुजलाम सुफलाम धरतीशी या सदा बांधील रहावे. विविध भाषा, विविध प्रांत, विविधतेत एकतेची कहाणी. विविध भाषा, विविध प्रांत, विविधतेत एकतेची कहाणी. उदाहरण असे शोधून दाखवा एक तरी जगी इतर ठिकाणी. महानतेचा आहे माझ्या मातृभूमीला वारसा, महानतेचा आहे माझ्या मातृभूमीला वारसा. जगी कुणी काहीही म्हणो आम्हा फरक नाही फारसा. वेद उपनिषद गीता संतांची मधुर वदने, वेद उपनिषद गीता संतांची मधुर वदने. सदा सर्वदा शिकविले जगाला माणुसकीचे गाणे. ज्ञानाच्या या सागरात दूरवर पोहत जावे, ज्ञानाच्या या सागरात दूरवर पोहत जावे. पैलतीरी जाऊन विवेकानंदापरी माझ्या संस्कृतीचे गीत मी गावे. सोडा बेगडी वागणे अन पाश्चात्यांचा हेवा, सोडा बेगडी वागणे अन पाश्चात्यांचा हेवा. माझी मायभूमी वीरगाथांचा ठेवा. शिरोमणी महाराणा आणि छत्रपती शिवाजी राजे, वीर शिरोमणी महाराणा आणि छत्रपती शिवाजी राजे. झुंजार लक्ष्मीबाई पुण्यश्लोक अहिल्याचे शौर्यगीत चोहीकडे वाजे. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा. तुलसीदास नरसी अन मीरेच्या भक्तीला टेकवावा माथा. स्वातंत्र्यासाठी मायभूमीच्या अगणित स्वातंत्र्यवीर लढले, स्वातंत्र्यासाठी मायभूमीच्या अगणित स्वातंत्र्यवीर लढले. वर्षातून दोनदा तरी त्यांना आठवण्यात तुमचे काय बिघडले. दोनदा म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी. मनात जिवंत ठेवा तुम्ही मातृभूमीचा अभिमान, मनात जिवंत ठेवा तुम्ही मातृभूमीचा अभिमान. आणि अभिमानाने बोला माझा देश महान. ऋण फिटणार नाही माझे मायभू तुझे आजन्म, ऋण फिटणार नाही माझे मायभू तुझे आजन्म. प्राणपणाने बोलणार मी दुर्लभम भारते जन्म, दुर्लभम भारते जन्म. धन्यवाद. अतिशय शब्दतीत रचना, अप्रतिम कविता सुंदर देशभक्तीवर. पद्धतीने व्यक्त झाली. थँक्यू मॅम. खूपच छान प्रस्तुती दीपाजी, अगदी सुंदर, खूपच मस्त. आता मी श्रीकृष्ण काळकर सर यांना त्यांची पहिली रचना सादर करण्यासाठी आमंत्रित करू इच्छिते. श्रीकृष्ण काळकर सर हे चीफ इंजिनियर म्हणून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अहमदाबाद इथून निवृत्त झाले. मुंबईला सध्या स्थायिक आहेत. गेल्या 4-5 वर्षांपासून आपल्या पोएसी टेल्स या समूहाशी जोडले गेले आहेत. मुंबईला काही ग्रुपमध्ये ओपन लाईन ऑफलाईन कार्यक्रमांसाठी ते जात असतात. ते म्हणतात की पोएसी टेल्स हा खूप छान ग्रुप आहे. यातील सर्व कार्यक्रमांना ते उपस्थित राहून खूप मनापासून आनंद घेत असतात. श्रीकृष्ण काळकर सर, मी आपणास आजच्या काव्यगोष्ठीमधील पहिली रचना सादर करण्याची विनंती करते. सर, आपले मनापासून स्वागत आहे. सर, आपण आपली रचना सादर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद अनुपापाजींना आणि पोएसी टेल्सला आणि आपल्या सर्वांना. आज मला इथे कविता सादर करण्याचा चान्स मिळाला आहे. आताच दीपाजींनी एक कविता ऐकवली देशभक्तीवर. माझी कविता फार वेगळी आहे, ती शृंगार भक्तीवर आहे. म्हणजे तारुण्याच्या दालनात आलेल्या तरुण मुलीच्या मनातले काय विचार आहेत
आणि त्याला ती आतुरलेली आहे. त्या तैवनात आतुरलेपण आहे. बघा कशी वाटते माझी कविता. तारुण्याने मी रसरसलेली आहे कळी कोवळी. तारुण्याने मी रसरसलेली आहे कळी कोवळी. अशी का तू सुनू घे तू मला मुलवरे तू ही कळी. घाला या मदवरती घाला, घाला या मदवरती तू घाला. आतुरलेली मी किती, तुझ्याच वरती आहे माझी जडलेली प्रीती. घाला या मदवरती तू आतुरलेली मी किती, तुझ्याच वरती आहे माझी जडलेली प्रीती. मुसमुसलेल्या या कायेला चैन पडते रात्री. मुसमुसलेल्या या कायेला चैन पडते रात्री. येशील तू ही चेतून सखया करण्या सोबत रात्री. रात रंगवू आपल्या प्रीतीची एक दुजाच्या बाहूत. रात्र रंगवू आपल्या प्रीतीची एक दुजाच्या बाहूत. विरघळून जाऊ एक दुजामध्ये आपल्या प्रणय क्रीडेत, आपल्या प्रणय क्रीडेत. तारुण्याने रसलेली आहे कळी कोवळी. नमस्कार. खूप सुंदर सर. अतिशय हलकी फुलकी आणि अतिशय आपण म्हणतो रोमॅन्टिक अशी एक सुंदर केली आपण. खूप छान वाटलं सर. धन्यवाद आपले. थँक्यू. अप्रतिम काळकर सर. खूपच छान रचना. खूप खूप मस्त. थँक्यू. आता मी आपल्या पॉझिटिव्हच्या संस्थापिका अनुपमाजी कडवाड मॅम यांना आमंत्रित करू इच्छिते. अनुपमाजी कडवाड मॅम या मुंबई भारतातील कवयित्री आहेत. त्यांचा माय वर्ल्ड हा कविता संग्रह जानेवारी 2016 नेटवर्क गेलाय बहुतेक रश्मीजींचं. एक मिनिट पाहूया. नेटवर्क इश्यू दिसतोय त्यांच्या इथे. हा आले लाईन. आवाज ऐकू येतोय माझा? हो येतोय. येतोय आवाज. एशियन येतोय. लिटररी सोसायटीचा 2023चा जागतिक कवयित्री हा पुरस्कार त्यांना मिळाला. 2022 मध्ये पृथ्वी या विषयावरील जागतिक अँथॉलॉजी मध्ये आहे. सेठी कृष्णचंद यांच्या मायकोट्स अनफोल्ड मिस्ट्री ऑफ लाईफ या पुस्तकाचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर केले आहे मॅमने. जुलै 2021 मध्ये मराठी पुणे FM रेडिओवर प्रसारित झाली आहे. कविता स्कारलेट लीफ रिव्ह्यू मला वाटतं तुम्ही सुरू करून द्यावा अनुपमातेने. तर मग काय वेळेचा प्रश्न लिहिले है ना. करून द्या. तुमचा परिचय त्याचा दिसताच. अनुपमाजींचाही आवाज नाही येते. पोएट्री सूप. रश्मीजी बहुतेक तुमच्या इथे नेटवर्क इश्यू आहे. हो तर मी हो माझी रचना हो, सुरू सुरुवात करते. करा तुम्ही. हो चालेल आणि चालेल. आणि तुम्ही जरी तुमचा पुढे व्हिडिओ ऑफ ठेवून माईक ऑन ठेवला ना, जरी जास्त ओके. इश्यू असेल तरी चालेल काहीच चालेल. हरकत नाही. मी ओके. माझी रचना प्रस्तुत. चालेल. सर्वांचे खूप खूप आभार. आजच्या कवी संमेलनात तुम्ही सहभागी झालात आणि छान छान रचना ऐकायला मिळाल्या. काळकर मॅमचे ब्रेडवरती रचना, दीपाजींची देशभक्तीवरती रचना
काळकर सरांची श्रंगार रसवरती रचना, खूप वेगवेगळ्या विषयांवरती छान छान रचना प्रस्तुत झाल्या. माझी कविता आहे, जे आपण बालपणी जसे आपण दिवस व्यतीत केले आणि आता जे आपण नवीन पिढीकडे पाहतो आणि जसं बदलत चाललंय सगळं, तर त्यावर काही ओळी लिहिल्यात. रचना अशी आहे. जरी कष्टाचे दिन होते, समाधानी ते जीवन होते. जरी कष्टाचे दिन होते, समाधानी ते जीवन होते. जास्त अपेक्षा नव्हत्या, सवयी साध्या होत्या. जास्त अपेक्षा नव्हत्या, सवयी साध्या होत्या. घरच्यांशी संवाद होता, मोठ्यांचा आदर कायम होता. घरच्यांशी संवाद होता, मोठ्यांचा आदर कायम होता. घरचे दार कायम उघडे असत. घरे लहान होती, पण मने मोठी होती. घरे लहान होती, पण मने मोठी होती. कोणत्याही वेळी पाहुण्यांचे स्वागत असत. भेटी गाठी कायम होत असत. कोणत्याही वेळी पाहुण्यांचे स्वागत असत. भेटी गाठी कायम होत असत. भेटण्यासाठी परवानगी लागत नसे. भेटण्यासाठी परवानगी लागत नसत. तेव्हा रेडीमेड, इझी टू मेक चा फंडा नव्हता. तेव्हा रेडीमेड, इझी टू मेक चा फंडा नव्हता. दिवसाचे तास तेवढेच, पण प्रत्येकाकडे वेळ होता. दिवसाचे तास तेवढेच, पण प्रत्येकाकडे वेळ होता. आधुनिकतेच्या अधीन आता झाले आहे जीवन. शांतीच्या शोधात आहे प्रत्येक मन. आधुनिकतेच्या अधीन आता झाले आहे जीवन. शांतीच्या शोधात आहे प्रत्येक मन. धन्यवाद. अगदी छोटी रचना, पण जे आपण अनुभवतो आणि जे आम्ही लहानपणी वास्तविक परिस्थिती, हा, हे वास्तविक परिस्थिती. वास्तवादी वास्तव आणि आहे. आपण लहानपणच्या काळात पण गेलो आणि थोडस एकदम मनाला विचार करायला लावणारी ही कविता आहे. खूपच छान आणि अगदी वास्तव विचार आपण व्यक्त झालेले जे आपण अनुभवले विचार आणि जे आयुष्य आपण जगलो त्या संदर्भात खूपच छान आठवण आणि कविता आहे. धन्यवाद मॅम. मॅम, आणि इतके परफेक्ट वर्ड्स पण होते ना की अक्षरशः खूपच छान वाटलं ऐकायला. थँक्यू सो मच. पण बदल हे होणारच, हेही आहे. बदल हे होणारच. बरोबर. बदललंय, खूप बदललंय. आपण इतका जसे काळ बदल बदललाय होत की आहेत, सांगता आपणही सोय नाही. हो आपणही बदलत चाललोय. त्याप्रमाणे म्हणजे वेळेप्रमाणे आपणही बदल घडून येतो. पाहिजे. पण बदलावंच लागतं ना, नाईलाज आहे. आता आपण काय करू शकतो? बदलायलाच पाहिजे. कोणाला आवडणारच नाही घरची भाजी पोळी रोज, मग काय करायचं? बरोबर. रेडीमेड मुलं नाहीच म्हणतात. करेक्ट. स्विगी, झोमॅटो याशिवाय तर हल्ली जीवन नाही. आमच्याकडे तर नेहमीच येत राहतात. आम्ही आपली भाजी पोळी खिचडी खातो. येस. चालेल. म्हणजे मुलगा म्हणतो तुम्ही भाजी पोळी तर वरच येत नाही अजून. पण ते अनुभवतं नाही, सगळं ते पचणारच नाही ना. आता आपल्याला काय करायचं? बरोबर. तरी आणि अजून सवय पहिल्यापासून आपल्यासाठी आहे ना, त्यामुळे ते मन विचारच करू शकत नाही अशा गोष्टींचा. असं झालं. येस. तर आता आपण आपल्या आजच्या संचालिका रश्मी पेठेजी यांना आमंत्रित करूया. तत्पूर्वी त्यांचा परिचय देते. रश्मी पेठेजी या मुंबई रहिवासी. 2 ते 4 वर्षांपासून या चारोळी लिहायला सुरुवात केली यांनी. यांना आवड आहे गाणी म्हणण्याची. यांचा आवाज देखील सुरेख आहे. तर मला वाटतं कधीतरी आपण गाण्याचाही प्रोग्राम करूया पोयझी टेल्सवर. नक्की म्हणून. सर पण गातात. अरे वा. आणि गाणी ऐकण्याची देखील आवड आहे. आनंदी राहणे, नामस्मरण, शुभचिंतन हे अवलंबितात. शुभ प्रसंगानुरूप 4 ओळी लिहितात. रश्मीजी, आपले खूप खूप स्वागत आहे तुमची पहिली रचना प्रस्तुत करण्यासाठी. तर अनुपमा मॅमनी माझं आता अगदी मनापासून छान कौतुक केलेलं आहे असं मला वाटतं. तर
कौतुक ह्या विषयावर मी एक छोटीशी कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय की कशा कशाचं आपण कौतुक केलं पाहिजे किंवा कशाचं कौतुक आहे आपल्या आयुष्यामध्ये, हे मी माझ्या पद्धतीने कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे कौतुक. कौतुक वाहणाऱ्या वाऱ्याचे, म्हणजे त्यामुळे परागीकरण होते असं मी ते हे केलंय. कौतुक वाहणाऱ्या वाऱ्याचे परागीकरण होते. कौतुक वृक्षांचे आधार पक्ष्यांच्या घरट्यांना अन सावली प्राणी व मानवाला. कौतुक निसर्ग प्राणी अन सर्पमित्र यांचे, म्हणजे निसर्गमित्र, प्राणीमित्र आणि सर्पमित्र यांचे संवर्धन व जोपासना होते या सगळ्यामुळे निसर्गाचे. कौतुक आई वडील अन शिक्षक व गुरुजन यांचे उत्तम माणूस अन जागरूक नागरिक घडवितात. कौतुक कष्टकरी अन कारागीर यांचे उत्कृष्ट कलाकृतीसाठी. कौतुक सर्व कलाकार, लेखक अन पडद्यामागच्या कलाकारांसाठी उत्कृष्ट दर्जा आणि उत्तम कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचंही कौतुक केलं पाहिजे किंवा करतात. कौतुक दाद देणाऱ्या, टीका करणाऱ्या, तर कधी शिट्ट्या वाजवून प्रोत्साहित करणाऱ्या प्रेक्षक, श्रोते आणि वाचकांचे सुद्धा. कौतुक म्हणजे कौतुक करावे मनापासून. कौतुक म्हणजे मनाला ताजेतवाने करणारे, नवीन ऊर्जा उभारी देणारे फ्री नेटवर्क. गुंतवणूक वेळेची, शब्दांची अन आनंदाची, परतावा अखंड आजन्म. कौतुक म्हणजे कौतुक असते, नसते हरभऱ्याचे झाड. कौतुक म्हणजे कौतुक असते, नसते हरभऱ्याचे झाड अन नाही येत ते कुठल्याही गोष्टीच्या आड. कौतुक म्हणजे कौतुक करावे मनापासून. कौतुक म्हणजे कौतुक करावे मनापासून. धन्यवाद. सुंदर, खूप छान. ओके सर. खूप छान. जसं सांगितलं अनुपमा ताई तसंच. आणि निसर्गावर छान रश्मीजी, तुम्ही सगळ्या आस्पेक्ट्सना कव्हर केलंय आणि आपण म्हणतो ना, पाठीवरची थाप ही कायम लक्षात राहते. म्हणजे अगदी लहान कुणालाही कौतुक हे सगळ्यांनाच हवे असते. तर खूप छान आवश्यक प्रस्तुत असतं. केलं म्हणजे तुम्ही कौतुक म्हणजे विषय प्रोत्साहन. आगळा-वेगळा. थँक्यू मॅम, धन्यवाद. तर आता आपण काव्य गोष्टींच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात करूया का, कारण नेटवर्कही आहे. तर येस येस. त्याचप्रमाणे म्हणजे मी शशिकला काळकर मॅम यांना आता विनंती करेन की आपण आपली दुसरी रचना सादर करू शकता. धन्यवाद. थँक्यू. माझी दुसरी कविता पहिलीच्या अगदी उलट, एकदम मार्मिक आहे, थोडं गंभीर अलग अर्थ सांगते. कवितेचं शीर्षक आहे अश्रू आणि दुःख किंवा पीडा. अश्रू आणि दुःख. बरोबर. या अश्रू आणि दुःखात काय विचित्र नातं आहे ना. अश्रू वाहतात सगळ्या दुःखात, अश्रू वाहतात सगळ्या दुःखात, पण दुःख काय त्यांना माहित नाही. दुःख काय हे त्यांना माहित नाही, फक्त वाहतात. काय दुःख आहे माहिती नाही. शरीराच्या पीडा गोळ्यात असलेल्या पेन किलर म्हणजेच एनेस्थेशियाने मिटेल, कमी होईल, मिटेल, कमी होईल. पण मानसिक पीडा, मानसिक पीडा, तिथे एनेस्थेशिया काय काम करणार? तिथे एनेस्थेशिया काय काम करणार? यासाठी तर प्रत्येकाला आपापला एनेस्थेशिया शोधावा लागेल. त्यासाठी तर प्रत्येकाला आपापला एनेस्थेशिया शोधावा लागेल. कोणा आपल्याचा कांद्यावर हात, कोणा आपल्याचा कांद्यावर हात, पाठीवर मायेचा स्पर्श, कुणाची तरी घट्ट सरमिठी, कोणाची तरी घट्ट सरमिठी. बाबा रे, बाबा रे, हा असा एनेस्थेशिया कुठे सर्वांच्या नशिबी. बाबा रे, हा असा एनेस्थेशिया कुठे सर्वांच्या नशिबी. इथे तर सगळी वरपांगी विचारपूस, इथे तर सगळी वरपांगी विचारपूस, देखावा, नाटकबाजी, मगरीचे अश्रू, मगरीचे अश्रू. खर तर जोपर्यंत हे आयुष्य आहे दुःखाशिवाय सुटका नाही. खर तर जोपर्यंत हे आयुष्य आहे दुःखाशिवाय सुटका नाही. एक म्हण आहे, एक म्हण आहे, वेळ हाच एक उत्तम बलम मिळालेल्या जखमा विसरायला. एक म्हण आहे, वेळ हाच एक मलम
मिळालेल्या जखमा विसरायला. नाहीतर दुःख तर वेळोवेळी येणार जाणार. नाहीतर दुःख तर वेळोवेळी येणार जाणार. आणि हो, आपल्या या दुःखाला ऐकणारे पण असंख्य. आणि हो, आपल्या या दुःखाला ऐकणारे पण असंख्य. तरी सुद्धा तो अनाथ, बिचारा, लावारिस एकदम एकटाच. तरी सुद्धा तो बिचारा, अनाथ, लावारिस एकदम एकटाच. व्यस्त राहा, व्यस्त राहा, मस्त राहा जीवनात त्या दुःखासोबत इतके की व्यस्त राहा, मस्त राहा जीवनात त्या दुःखासोबत इतके की ते दुःखच औषधाचं काम करेल. की ते दुःखच औषधाचं काम करेल. त्याच्यासोबतच बरोबरच इथे जगायचंय ही गाठ बांधा, हे डोक्यात ठसवा. त्याच्यासोबतच बरोबरच इथे जगायचे ही गाठ बांधा, हे डोक्यात ठसवा. त्याच्याशी मैत्री त्याचबरोबर व्यस्ततेत स्वतःला गुंतवणे हेच औषध आणि हेच एनेस्थेशियाचं काम करेल. त्याच्याशी मैत्री, दुःखाशीच म्हणजे त्याच्याशीच मैत्री त्याचबरोबर व्यस्ततेत स्वतःला गुंतवणे हेच औषध आणि हेच एनेस्थेशियाचे काम करेल. दुःख शिवाय आयुष्य नाही, दुःखाशिवाय आयुष्य नाही हे मान्य करणं. कारण दुःखाला पर्याय नाही. हाच खरा दुःखावर एनेस्थेशिया आणि बस हेच खरं औषध. धन्यवाद. अतिशय खरीखुरी आणि वास्तववादी अशी रचना आपली मॅम. हृदयस्पर्शी पण आहे अत्यंत. थँक्यू. अप्रतिम मॅम. अगदी सगळ्यांच्या मनातल्या भावना तुम्ही व्यक्त केल्या. अगदी खरं. आणि छान म्हटलंय की आपण कशात तरी व्यतीत राहिलो तर दुःख ते कमी आपल्याला जाणवतं. विसरायला मदत होते. त्यासाठीच आपण दुःखाबरोबर जगायचंय. दुःख तेच औषध आहे. म्हणजे बस तेच हा दुःख जसं राहणार आहे, आपण दुःख राहील. ऑफिसमध्ये हेच औषध आहे खरं पाहिलं तर. खरोखर आहे. करेक्ट. कारण दुःख हे प्रत्येकाचं म्हणजे दुःख-सुख हे साथी असतात. पण हो. जर आपण कशात तरी आपलं मन गुंतवलं तर थोडा त्याचा इम्पॅक्ट कमी होतं. त्यासाठीच आपण जसं प्रभाव कमी हॉबीज होतो. वगैरे बरोबर. कल्टिवेट करतो. आम्हाला पण सांगतात बाबा थोडंसं तुम्ही इतक्या दूर जाता असं करता. मी म्हणते प्रत्येकाला आपापले प्रॉब्लेम असतात. कधी आपण आपले प्रॉब्लेम, शरीराचे प्रॉब्लेम विसरतो. चल आहे तर दुसरं ठीक, Correct. पण आपले शरीराचे प्रॉब्लेम सुद्धा. आता मी बसली तर मला बरं वाटतंय. थोडा वेळी त्रास होईल, म्हणून बरं वाटतंय ना. इतक्या दिवसांनी जवळजवळ महिन्यानी करतेय मी आज. तर बरं जसं वाटलं मला. कोणीतरी म्हटलंय ना की सुखी माणसाचा सदरा शोधा, तसं आहे ते बरोबर. अगदी. बरोबर. अगदी. खरंय खरंय. खरंच. जगी सर्व सुखी असा कोण आहे. येस. म्हणजे थँक्यू. कवितेतून तुम्ही आवडली ना वाटेल तुझे. ते उपायही सांगितलं. आता मी दीपा राजपूत मॅम यांना विनंती करेन की त्यांनी आपली दुसरी रचना सादर करावी. दीपा मॅम आपण कविता सादर करू. थँक्यू मॅम. आता माझी दुसरी कविता आहे. एकदा मी असे बसले होते म्हणजे संध्याकाळी, त्यावेळी माझ्या मनात ज्या भावना आल्या त्या मी शब्दरूपाने मांडण्याचा प्रयत्न केला. तर कवितेचे शीर्षक आहे संध्याकाळ. कविता सुरू करते. संध्याकाळी कातर वेळी सूर्यास्त मी पाहिला. संध्याकाळी कातर वेळी सूर्यास्त मी पाहिला. सुंदर मनोहर देखावा तो भुरळ घालतो मला. सोनेरी किरणे सूर्याचे केशरी लाल झाले. सोनेरी किरणे सूर्याचे केशरी लाल झाले. हिरव्यागार धरणीला जणू त्यांनी भरजरी वस्त्रात ल्याले. थंड हवेची झुळूक मनाला स्पर्श करी. थंड हवेची झुळूक मनाला स्पर्श करी. सुखद आठवणींचे चलचित्र धावते मनाच्या पडद्यावरी. थकून भागून लोक परततील त्यांच्या घरा. थकून भागून लोक परततील त्यांच्या घरा. पक्ष्यांचे थवे देखील शोधतील निवारा. अनुपम सौंदर्य निसर्गाचे डोळ्यात साठवून घेते. अनुपम सौंदर्य निसर्गाचे डोळ्यात साठवून घेते. हीच वाट असावी बहुतेक जी नंदनवनी नेते. हवेतील गारवा झाडावरील पारवा. हवेतील गारवा झाडावरील पारवा. मंत्रमुग्ध त्या वातावरणात
सूर गवसला नवा. क्षितिजावर मग केशरी तेजपुंज ते अस्ताला गेले. क्षितिजावर मग केशरी तेजपुंज ते अस्ताला गेले. निशेच्या हवाली सृष्टी सोपवून जणू मुक्त झाले. अस्ताला गेलेला सूर्य पुन्हा उगवतो क्षितिजा. अस्ताला गेलेला सूर्य पुन्हा उगवतो क्षितिजा. सहस्र रश्मींनी न्हाऊ घालतो कनकन धरतीचा. पेंगलेली जीवसृष्टी पुन्हा टाकते कात. पेंगलेली जीवसृष्टी पुन्हा टाकते कात. पशुपक्षी मानव सर्वजण मग्न होतात कामात. सृष्टीचे हे चक्र आपणही समजून घ्यावे. सृष्टीचे हे चक्र आपणही समजून घ्यावे. अस्ताच्या गर्भातून उदयाला जन्म द्यावे. अस्ताच्या गर्भातून उदयाला जन्म द्यावे. धन्यवाद. दीपा मॅम, आपण सुंदर वर्णन. स्टुडिओ सुद्धा सुंदर आणि धडा तिथे शिकावा आपण. सुंदर असं सांजवेळ अगदी डोळ्यासमोर उभी आणलीच. अगदी एखाद्या चलचित्रप्रमाणे असं वाटलं की आपण चित्र रेखाटतोय आणि काव्यही सादर करतोय. खूप छान अनुभव आला. खूप खूप धन्यवाद मॅम आपले. छान कविता. थँक्यू. आणि खूपच छान प्रस्तुती दीपाजी. अगदी हो, हो. डोळ्यासमोर खरंय. तुम्ही चित्र उभं केलं, जसं रश्मीजी म्हणाल्या, अगदी खरं. हो, म्हणजे छानच आहे. खूप खूप अगदी अभिनंदन. ऐकत राहावं असं वाटत होतं. पण ठीक आहे. छान होती कविता, एकदम मस्त, खूप आवडली. तर आता श्रीकृष्ण काळकर सर यांना विनंती करेन की त्यांनी आपली दुसरी रचना सादर करावी. सर, आपण नमस्कार. आपली रचना करा. नमस्कार सर. माझी पहिली कविता होती आतुरलेली. आता दुसरी कविता आहे ती विथरलेली. अलीकडे प्रेमविवाह खूप होतात. खूप कस लावून मुला मुलींना आपले जोडीदार निवडतात. आणि तरीही सुद्धा इगो हा कुठे ना कुठे नडत असतो. आणि मग त्यातनं काय, त्यातली ही कविता आहे. तुझं काय ग, तू निघून गेलीस तावातावाने. तुझं काय ग, निघून गेलीस तावातावाने. आपलं पटणार नाही म्हणून, आपलं पटणार नाही म्हणून सांगून निघून गेलीस तू तावातावाने. आज परत आलीस तू त्याच तावातावाने. आज परत आलीस तू त्याच तावातावाने. तुझा चार्जर विसरली म्हणून, तुझा चार्जर विसरली म्हणून. अजून लक्षात नाही आलं तुझ्या, अजून लक्षात नाही आलं तुला. खरं खरं विसरून, खरं काय गेलीस विसरून. अजून नाही आलं लक्षात तुझ्या, काय विसरून गेलीस म्हणून. राहीन एकटाच, राहीन एकटाच घरात फेऱ्या घालून. राहीन एकटाच घरात फेऱ्या घालून. काही दिवसांनी येशील परतून, काही दिवसांनी येशील परतून. काहीतरी विसरले ते घ्यायला म्हणून. काही दिवसांनी येशील परतून. काहीतरी विसरली ते घ्यायला म्हणून. पण त्यावेळी कदाचित मी घरात कुठेच नसेन. पण त्यावेळेला कदाचित मी घरात कुठेच नसेन. घरात भिंतीवर फ्रेम मध्ये माझा फोटो माळलेला असेल. आणि त्याला सुकलेल्या फुलांची माळ घातलेली असेल. त्याला सुकलेल्या फुलांची माळ घातलेली असेल. तुझं काय ग, तू निघून गेलीस तावातावाने. आपलं पटणार नाही सांगून म्हणून. थँक्यू. अतिशय सुंदर विचार करायला लावणारी, अंतर्मुख होणारी आणि हळवं मन व्यक्त करणारी एक रचना आपण सादर केली. मनस्पर्शी अशी रचना आहे सर. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. आणि छान कवितेने अगदी म्हणजे वळण घेतलं. म्हणजे जसं तुम्ही शेवटच्या वाक्यात म्हटलं, तर अगदी मनाला स्पर्श करणारं वाक्य होतं. खूप खूप छान सर. खूप छान. खूप छान.
खूप वेगळा विषय निवडलाय मॅम. सर दोघींचे विषय अगदी वेगळे आहेत. अगदी अगदी हो. आणि आमचे तर अहोभाग्य आहे की तुमच्या छान छान खरंच रचना मला ऐकायला मिळतात. तर खूप खूप आभार. आमचाही सहभाग आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही ऐकू शकतो, त्याचा आनंद आम्ही असा घेऊ शकतो खरंच. सर आणि मॅमच्या कविता ऐकून. येस. हो. त्यासाठी परत आपल्याला नमस्कार आमच्या सगळ्यांकडून. अगदी अगदी. तर अनुपमा मॅम यांना मी विनंती करेन की त्याने आपली दुसरी रचना सादर करावी. मॅम, आपलं स्वागत आहे. धन्यवाद रश्मीजी. सर्वप्रथम मी तुमचे रश्मीजींचे आभार मानते. इतकं छान सूत्रसंचालन करत आहात. म्हणजे असं अगदी स्मूथली कार्यक्रम चालला आहे आणि असं वाटतं की आपण खरंच गप्पा गोष्टी मारतोय आणि एकमेकांचे विषय आपण एक्सचेंज करतोय. बरोबर. आणि ऑडियन्सचेही शेअर धन्यवाद. करतो. विपिन कांबळे जे आपल्याशी जुडले आहेत. याआधी धन्यवाद. गायकवाड मॅम होत्या. तर सर्वांचे खूप खूप आभार. जसं सुरुवातीला रश्मीजी म्हणाल्या की परीक्षांची वेळ आहे, बऱ्याच ठिकाणी परीक्षा चालू आहेत. तर परीक्षाच्या नंतर जो काळ येतो तो म्हणजे सुट्टीचा. तर माझी पुढची रचना सुट्टी या विषयावर आहे. तर यात देखील मी जे आपण म्हणतो कंपॅरिझन की आधीची सुट्टी आपण कसे व्यतीत करायचो, बालपणातली सुट्टी आणि आता सुट्टी म्हटलं का कसं प्लॅनिंग सुरू होतं त्या विषयावर थोडंसं मांडलं आहे. सुट्टी सुरू होताच घरोघरी चर्चा सुरू होते. यंदाच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचे? थंड बर्फाच्या ठिकाणी की समुद्र किनारी, बीचवर? तर तितक्यात ताई म्हणते, माझ्या वर्गातील बरीच जण की नाही शिमल्याला गेले आहेत. आपणही तिथे जाऊ. तितक्यात दादा म्हणतो, बाबा नाही हा, मला की नाही समुद्र किनारी मस्त रिसॉर्ट मध्ये राहायचे आहे. हे सगळे संभाषण ऐकून आई हळूच स्वयंपाकघरातून बाहेर येते आणि ती म्हणते, आमच्या लहानपणी सुट्ट्यांची मजाच काही वेगळी होती. प्रत्येक सुट्टीत आमची ट्रिप फक्त गावाकडे जायची, पण त्यातही मजा वेगळीच असायची. मावशी, काका, मामा, आजी, आजोबा, चुलते सगळे एकत्र भेटायचो. गावाकडच्या त्या रम्य वातावरणात दिवसभर भटकणे हे होते आमचे सुट्टीचे ठिकाण. दर सुट्टीत तेच असे तरी गावाकडचे ते रम्य परिसर आता देखील आम्हाला साथ घालत राहतात. आता देखील आम्हाला साथ घालतात. छोटीशी रचना पण जस्ट नाही एक पण विषय. ते थँक्यू. खरं अगदी जो वास्तविक परिस्थितीचा बदल झाला आहे तो बरोबर अगदी. बदल झाला. खूप कारण म्हणजे सुंदर. आता मामा मावशीकडे जायचं नाही, असं म्हणजे आजी आजोबाकडे जायचं नाही. म्हणजे वास्तविकतेला हात घातला तुम्ही तुमच्या कवितेतून. खरोखर आता असंच असंच झालंय. कारण परवाच आमचा घरी देखील विषय चाललेला की म्हणजे आता कसं मुलांना देखील सुट्टी म्हटलं का वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आता सवय झाली आहे. जरी आपण तेच ठिकाण म्हटलं तरी ते म्हणतात नाही आम्हाला पर्यटनाच्या असं वेगवेगळ्या नातेवाईकांकडे नाही कल्पना आहेत. जायचं. तुम्ही तर असं असा लिहिलं फरक पडलाय पण आपल्या बालपणातला आणि आताच्या पिढीमध्ये. जस्ट एक ते सगळ्या कल्पना बदलले त्याप्रमाणे पर्यटन क्षेत्रातही खूप बदल झाले. त्यामुळे ते घरातील वातावरण पण त्याप्रमाणे विचार करून बदलत असतं. तुम्ही असं लिहिलं. मी पुढे अगदी दिसतं. वेगळं लिहिलं. ती कविता लिहिली ती मला सुट्टी पण म्हणजे मी कसं की गरीब मुलांवर लिहिलं की त्यांना विचारणं कसली सुट्टी, ज्यांचे आई वडील म्हणजे असं उन्हाळ्यात कामं करतात, वाळवणचे सगळं करून वाळवायचं आणि जायचं. तर त्यांच्या आया करतात आणि ते मुलं विचारे सडकीवर विकतात, घेऊन उभे राहतात. त्यांना कसली सुट्टी आणि कसलं काय असं. तर यांच्याकडनं कोणी विकत घ्यावं, यांना 4 पैसे मिळतील, त्यांना बरोबर. बाळपण सुख मिळेल. मी बरोबर. अशी कविता लिहिली होती. बरोबर. वास्तविकच होती अगदी छान. पण आमचंच लिहून टाकेल आता. खूप छान. तर आपण आता आपल्या कार्यक्रमाच्या संगोपनाकडे आलो आहोत. तर पुढच्या आपल्या प्रतिभागी आणि आपल्या होस्ट आजच्या रश्मी पेठे वैशंपायनजी यांना मी आमंत्रित करते.
त्यांची दुसरी रचना प्रस्तुत करण्यासाठी. रश्मीजी, आपले खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. आत्ताच आपण सुट्टी, एकंदर परीक्षेचं वातावरण आणि प्रवास याबद्दल एक कविता आपण ऐकल्या. तर माझ्या मनात असं नेहमी येते की घर म्हटलं की किती आपण आवरा, थोडा तरी पसारा तो शिल्लक राहतो. अगदी आपण किती काटेकोरपणे ठेवलं तरी काही ना काहीतरी असं होतं आणि तो आपल्याला वाटतं, अरे बापरे, हे आवरून जायचं राहिलं किंवा पसारा आहे का, कोणी पटकन आलं तर काय, असं वाटत राहतं. म्हणजे घर म्हटलं की थोडा पसारा असतो का, असं मला नेहमी असं वाटतं. किती केलं तरी तो पसारा आपल्या आवाक्यात येत नाही का, असं मला वाटत राहतं. आणि त्याप्रमाणे मी फक्त 4 ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. आणि तेच शीर्षक आहे माझ्या आत्ताच्या छोट्याशा कवितेचं, पसारा. पसारा, पसारा, पसारा. पसारा, पसारा, पसारा म्हणजे नेमकं काय हो मंडळी? पसारा म्हणजे पसरा या शब्दाचा अपभ्रंश आहे की काय, असं मला वाटतं. बघा ना, किती आवरला तरी तो पसरत जातो. म्हणजे जेवढा आवरावा तेवढा पसरावा का? पसारा घरातला, पसारा मनातला. पसारा घरातला, पसारा मनातला. विचारांचा विचार नकारार्थी, विचार निराशावादी. तर मनातला पसारा आधी आवरावा. मनातला पसारा आधी आवरावा, कारण तो आवरला तर घरातला पसारा आवरायला आपल्याला थोडं का होईना बळ येईल. मनातला पसारा आधी आवरावा, कारण तो आवरला तर घरातला पसारा आवरायला आपल्याला थोडं का होईना बळ येईल. पसारा, पसारा आणि पसारा. धन्यवाद. खूप छोटी लिहिली होती. अगदी ऐनवेळी सुचली म्हणून मला वाटलं की ही सादर करू शकतो आपण. कारण सुट्ट्या म्हटलं की थोडंसं घर जरा आवरावंच लागतं असतं. आपल्याला. कितीही केलं तरी ते परत तसंच होईल की काय, असं वाटत असतं सारखं, आणि आपण आपल्या आवरत राहतो. म्हणून मी एक ते छोटंसं काव्य केलं. सतत नाही, आवरायला छान. काम असतं, सतत गृहिणीला. किती आवरा तरी तसंच. बरोबर. पण छान व्यक्त केलं आहे रश्मीजी. अगदी खरं आहे. प्रत्येक घरी हीच कहाणी असते. हो, पसारा ते हा आनंद शब्द आहे, न संपणारा. खरं आहे. आणि घर म्हणजे आणि थोडंसं, म्हणजे मला असं वाटतं की थोडा पसारा असला तर जरा काहीतरी घर असल्यासारखं वाटतं की आहोत आपण घरात. म्हणजे एक खरी माझं गोष्ट आहे. असं थोडंसं चुकीचं असेल म्हणून मला असं वाटतं की घर असल्यासारखं एक आपलेपणा वाटतो. थोडासा पसारा बरोबर. असं. खूप छान विचार तर मॅडम. आणि पसारा प्लस मनातला पसारा म्हणजे ते खूप छान तुम्ही जे घेतलं ना टर्न, खूप मस्त वाटलं ते. आणि ते अगदी खरं आहे. मनातला पसारा, घरातला पसारा आवरला जातो, हा मनातला म्हणजे पसारा आवरणं खूपच कठीण गोष्ट आहे. थोडंसं बरोबर. आपलं माइंड फ्रेश होतं की त्या ह्याच्याकडे आपण वळतो पटकन. आणि विचार आपण जर करत राहिलो ना, तर समोर काम असेल तरी आपल्याला तो स्पीड घेऊ शकत नाही असं वाटत राहतं. यांत्रिकपणे आपण काम करत राहतो अशा वेळेला. म्हणून मी म्हटलं आपण एक असंही हा पण एक पैलू असू शकतो. पसारा आवरण्यामागे थोडासा आपल्याला विलंब झाला तर का होऊ शकतो, त्याच्यामागे ह्या गोष्टी पण असू शकतात, असं मला नेहमी वाटत राहतं. तर अनुपमा मॅमनी सांगितल्याप्रमाणे खूप इच्छा आहे आपल्या सगळ्यांशी अशाच गप्पा मारण्याची, छान छान कविता ऐकण्याची. कारण मीही आता नवीनच लिहायला सुरुवात केलेली आहे. आणि अजूनही मला खूप गोष्टी शिकायच्या आहेत आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडून, आपल्या ग्रुपकडून. तर तरी पण आज आपण आपल्या आजच्या मराठी काव्य गोष्टींची सांगता करूया. आणि आता 30 मार्च रोजी गुढीपाडवा, अर्थात आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे. तर त्यासाठी आपणा सर्वांस नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्वांना हे वर्ष भरभराटीचे, आनंदाचे व आरोग्यदायी जाहो असं मी नाही म्हणत, राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना. उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. शुभेच्छा मनातून, शुभेच्छा शब्दातून, मनाच्या कोपऱ्यातून, हृदयाच्या कप्प्यातून, डोळ्यांच्या पापण्यांतून पोचतात वाऱ्यासवे, पोचतात आनंदासवे, होतात बंदिस्त काव्याच्या कोंदणात, उमलतात कवितेच्या रूपात, प्रकटतात सुरांच्या झंकारात. आपण आपल्या काव्यगोष्टींची सांगता करूया. पुन्हा भेटूया अशा सुंदर रचना प्रस्तुत करण्यासाठी.
आणि अनवधानाने माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर आपल्या सर्वांनी मला मी क्षमस्व आहे आपल्या सर्वांची. खूप छान, खूप छान. विविध विषयांवरील कविता रचना सादर झाल्या आणि खूप छान वाटल्या आपल्या सगळ्यांशी गप्पा मारून. मलाही तेवढाच आनंद झाला. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. खूप खूप लवकरच भेटू धन्यवाद सगळ्यांचे. तुमच्या काव्य गोष्टीमध्ये रचना सादर करण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. अजून थांबवा त्याचा बंद नाही करत. लाईच आहे.